अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींकडे प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण आता रोज देवपूजा वगैरे करत असतो, परत त्याच्या मध्यंतरी मी 11 गुरुवारचं व्रत कसं करावं, व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करावी याबद्दल व्हिडिओ टाकले होते। तर मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई मला 4था दिवस आहे, 3रा दिवस आहे, मग मी पूजा करू का, मग स्वामींचं गुरुवारचं व्रत केलं तर चालेल का, व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तर चालेल, श्री स्वामी चरित्र सारामृताचं आपण पारायणाला बसलो 21 दिवसांच्या सेवेला, तर ते तर मला बरेच प्रश्न आले होते की 21 दिवसात आता मध्ये पाळी आली तर काय करायचं, मग तेव्हा वाचायचं का। तर म्हटलं आपण याच्यावरती आज एक व्हिडिओ बनवूया की मासिक पाळी असेल, सुवेर सुतक असेल तेव्हा देवपूजा करावी का किंवा कशी करावी, तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित मिळतील। आता जे मी सांगणार आहे तुम्हाला त्याच्यावरती दुमत असू शकतं, कोणीतरी पॉझिटिव्हली घेईल, कोणी निगेटिव्हली घेईल, कारण प्रत्येकाच्या मनाप्रमाणे आहे, जसं जे तुम्हाला वाटतं तसे तुम्ही करू शकता। पण तुम्ही जर मला विचाराल मासिक पाळी तुम्ही पूजा करता का, तर मी नाही करत, मी 4 दिवस पूजा करत नाही, मी 5व्या दिवशी केसांवरून आंघोळ करते आणि मगच पूजा करते। सर्वस्वी स्वतःच्या प्रत्येकाच्या मतावर आहे, कारण मी जर आज सांगायला गेले की नाही करायचीच नाही पूजा, मासिक पाळी असताना देवाला हातात नाही लावायचं, तर त्याच्यावरती उलट सुद्धा मतं येऊ शकतात की असं का म्हणतात, त्यात काय वाईट आहे। परंतु जर मी आज सांगायला गेले की नाही मासिक पाळी सुद्धा पूजा करा, तर त्यावरही उलट मतं येऊ शकतात की असं कसं म्हणतात, देवाला कसं हात लावायचं, त्याच्यामुळे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे, हे मी पहिलं सांगेन। परंतु जर मला स्वतःला विचारेल मासिक पाळी पूजा करायची का, तर मी तुम्हाला नाहीच सांगेन। 4 दिवस आपल्याला पूजा करायची नाही, 5व्या दिवशी तुम्ही केसांवर आंघोळ करा स्वच्छ आणि मग तुम्ही पूजा करू शकता, देवाला हात लावू शकता। तर पहिल्या काळात आपल्याला मासिक पाळी असताना 4 दिवस वेगळ्या रूम मध्ये बसवायचे, वेगळा बिछाना द्यायचे, वेगळं जेवायला द्यायचे। तर त्यामागे काय कारण होती ते आपण आधी बघूया। तेव्हाच्या काळात आता जेवढं आहे सक्षम आहे स्त्री, किंवा आता जेवढी आपल्याला काही टॅबलेट्स घेऊन किंवा कुठला आपण ताकदीसाठी औषधं वगैरे घेऊन आता आपण तेवढा सक्षम झालोय, परंतु तेव्हाच्या काळात तेवढं नव्हतं। तेव्हाच्या काळात पॅड्स वगैरे नव्हते, कापडच वापरलं जायचं, त्याच्यामुळे हायजीनचा तेव्हा खूप प्रॉब्लेम होत असे, किंवा तेव्हाच्या औषधं नव्हती, किंवा मग त्याच्यावर काही ऑप्शन नव्हते, किंवा मग पॅड्स नव्हते, त्याच्यामुळे जे काही कॉटन वापरलं जायचं ते तेवढं हायजीन नाही राहायचं, त्याच्यातून खूप ब्लिडिंग व्हायचं, त्याच्यामुळे त्याचा स्मेल एक प्रकारचा येतो, तो म्हणजे विचित्र असतो थोडासा स्मेल, तर त्याचा त्रास होतो। मग ते होऊ नये, ते सगळं टाळावं म्हणून तेव्हाच्या काळातली लोक एका स्त्रीला वेगळ्या रूम मध्ये द्यायचे राहायला, कारण तेव्हाची घरं खूप मोठी मोठी असायची, घरात माणसं खूप असायची, त्याच्यामुळे एक स्त्री जरी आराम करत असली तरी दुसरी स्त्री घर सांभाळायला असायची। परंतु आताचं जे आहे आपलं कुटुंब ते विभक्त कुटुंब आहे। आता जर बघा, तर मीच माझं सांगते, तर मीच जर घरात बसले मासिक पाळीच्या वेळेला, मी जर एखाद्या रूम मध्ये जाऊन बसले तर जेवण कोण करणार, मुलांचं कोण करणार, त्याच्यामुळे आताच्या काळात ते पॉसिबल होत नाहीये। परंतु तेव्हा जे म्हणजे घरं मोठी असायची, घरात स्त्रिया असायच्या, खूप माणसं असायची, जरी मुलं लहान लहान असली तरी त्यांची काळजी घ्यायला लोक असायची, आणि तेव्हा मग एवढा त्रास व्हायचा स्त्रीला की ते त्यांना बघवलं नाही जायचं, आणि म्हणून मग त्याच्यासाठी स्त्रियांना काळजी घेता यावी, तिला सुद्धा 4 दिवस आराम करता यावा, यासाठी तिला वेगळ्या रूम मध्ये बसवत असेल की जेणेकरून 4 दिवस तुझं पोटातलं दुखतंय तर ते तू झोपलीस तर तुला बरं वाटेल। बाकी तर तेव्हा असं काही औषधं वगैरे नव्हती की दिल्यानंतर तेवढं लगेच रिलॅक्स व्हायला होईल, किंवा त्याच्यामुळे तू एखाद्या रूम मध्ये आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल। याच एका चांगल्या हेतूसाठी, स्त्रियांना आराम मिळावा यासाठी तेव्हाच्या काळात लोक स्त्रियांना साईडला ठेवायचे, ते असं विटाळशी आहे किंवा काहीतरी वाईटच आहे म्हणून तिला वाईट टाकायचं असं काही नव्हतं, चांगला उद्देशच होता की तिला आराम मिळावा। आणि त्याचबरोबर देवाला का हात लावायला द्यायचं नाही, कारण बघा आत्ताच्या काळात आपल्याला देवाची पूजा करायला तेवढा वेळ पण नसतो, काही लोक रोजच्या रोज देवाला स्नान घालून सुद्धा पूजा करत नाही, फक्त दिवाबत्ती लावतात, फुलं बदलतात, एवढीच पूजा करतात, कारण आता आपण ऑफिसला वगैरे जाणार असतो, घरात कामं वगैरे असतात, तर ते नाही जमत। परंतु तेव्हाच्या काळात जेव्हा आपण पूजा करायचो तर त्या पूजा 4-4, 5-5 तास चालायच्या, म्हणजे अगदी पूर्ण म्हणजे पंचोपचारी पूजा केली जायची, देवांना अगदी दूध किंवा पंचामृताने स्नान घालायचं, पाण्याने स्नान घालायचं, व्यवस्थित अगदी पूजा करायची, धूप दीप जेवढं काही करता येईल तेवढं करायचं। त्यानंतर पारायणं असायची, रोजच्या रोज काही ना काहीतरी वाचनं असायची, त्याच्यामुळे 3-3, 4-4 तास जायचे। परंतु ते 3-3, 4-4 तास मासिक पाळी असताना एखाद्या स्त्रीला बसायला होईल का, तर म्हणजे तेव्हा आपल्या खूप पोटात वगैरे दुखतं, तेवढी आपली मानसिक स्थिती नसते तेव्हा, कारण आपल्याला शारीरिक त्रास खूप होत असतो, त्याच्यामुळे आपण स्वतः डिस्टर्ब झालेलो असतो, त्याच्यामुळे तेवढं बसणं शक्य होत नसायचं। आणि फक्त याच एका हेतूमुळे तेव्हाच्या काळात सुद्धा स्त्रियांना देवपूजा करायला देत नव्हते की तुला त्रास होतोय ना तर तू काहीच करू नको, तू शांत एका रूम मध्ये झोपून राहा, तुला बरं वाटलं 4 दिवसांनी बरं वाटतं आपल्याला 4-5 दिवसांनी, त्याच्यानंतर तू ये स्वच्छ हो आणि मग पूजा कर। तेव्हा हा एकमेवच उद्देश होता असं मला वाटतं। त्याच्यानंतर त्याच्यात खूप
खूप बदल होत गेले, काही ना काही तर त्याच्यात अंधश्रद्धा पसरवल्या गेल्या की देवाला हात नाही लावायचा, अशुद्ध रक्त जात असं सांगेन मी. जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा स्त्रियांचं अशुद्ध रक्त बाहेर जात नाही, परंतु जे महिन्याचं आपलं जे चक्र असतं आपल्याला गर्भ राहायचा नसतो तर तो नाही राहत, म्हणून ते रक्त जे असतं ते बाहेर टाकलं जातं. पण ते अशुद्ध रक्त नसतं, फक्त त्याचं गर्भ होणार नाहीये आणि मग ते रक्त काय शरीरात राहणार. जर ते शरीरात राहिलं तर त्याचा त्रास होईल, ते होऊ नये म्हणून ते शरीराबाहेर टाकलं जातं, म्हणून ते अशुद्ध होत नाही. परंतु तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो, पोट दुखतं, हातपाय दुखतात, मग स्वतःचं आपल्याला हार्मोन्स इतके इम्बॅलन्स होतात की चिडचिड होते, आपण एखाद्यावर राग काढतो खूप, किंवा ब्लिडिंग एवढं होत असतं ना की आपल्याला तेव्हा काही सुधरत नाही. बघा आपण चालताना सुद्धा आपल्याला खूप भीती वाटते की ब्लिडिंग जेव्हा जास्ती होत असतं तेव्हा. मग अशी जेव्हा आपली मनस्थिती असते तेव्हा आपण देवासमोर बसून पूजा करू शकतो का? आपलं मन खरंच लागेल का देवाची पूजा करायला? आपण जेव्हा खाली बसतोय पूजा करायला तेव्हा सुद्धा आपल्याला भीती वाटत असते मनात, अरे ब्लिडिंग जास्ती झालं, कुठे काय लागलं तर. ही भीती प्रत्येक स्त्रीच्या मनात असते. आपण बाहेर जरी आज किती सॅनिटरी पॅड्स येऊ देत किंवा मेन्स्ट्रुअल कप्स येऊ देत, कितीही आजचं जग प्रगत झालं तरी सुद्धा एखाद्या स्त्रीच्या मनात ती एक भीती असतेच की मासिक पाळी आहे तर बाहेर आपण वावरताना तेवढ्या कॉन्फिडेंटली आपल्याला पटकन वावरता येत नाही, आपल्याला थोडीफार भीती असते. 10 ते 20%, मी सगळ्या स्त्रियांना नाही म्हणत आहे, परंतु काही स्त्रियांना हा प्रॉब्लेम असतो. मग ते जर आपल्या मनातच सारखं असेल तर आपण त्या याने देवाची पूजा करू शकतो का? तेवढं मन आपलं स्थारावर राहील का? पूजा करताना आपण तेवढं स्टेबल असतो का? तर नाही. त्यात पण जर पोट दुखत असेल, हातपाय दुखत असेल, हातपाय अक्षरशः गळतात, असं सगळ्यांनाच त्रास होतो नाही, पण काही स्त्रियांना हे त्रास बहुतांशी होतात, 2-3 दिवस सुद्धा हे त्रास चालू असतात. मग तेव्हा आपले स्वतःचे जेवढे शारीरिक त्रास असतात, मानसिक स्थिती आपली व्यवस्थित नसते, तर त्या एवढ्या सगळ्या स्थितीत तुम्हाला देवाचं नाव, देवाची पूजा तुम्हाला करता येणं शक्य आहे का? किंवा देवाचं वाचन आपण जे पारायण वगैरे करणार तर 2-2 तास खरंच मांडी घालून खाली बसून तुम्हाला एवढं करता येणं शक्य आहे का? तर नाही होत. आणि बघा कितीही काही झालं तरी आपण जेव्हा वाचायला वगैरे बसतो, जर मासिक पाळी तुम्ही वाचायला वगैरे बसला तर आपल्याला स्वतःलाच एक प्रकारचं असं हे होतं, कारण जो ब्लिडिंग होत असतं त्याचा एक प्रकारचा विशिष्ट वास असतो, त्या वासाने आपल्याला सुद्धा कधी कधी खूप कसं तरी होतं. मग तेव्हा आपल्याला वाटतं देवाच्या बाजूचं वातावरण जे असतं ते अतिशय सात्विक असतं. देवा म्हणजे बघा किती माणूस कंटाळलेला असू दे, कितीही मनात निगेटिव्ह विचार असू देत, खूप वाईट वाटत असेल आणि जर देवासमोर जाऊन उभं राहिलात तर तेव्हा तुम्हाला का पॉझिटिव्ह वाटतं? कारण तेव्हा देवाच्या जवळची जी काही शक्ती असते ती बघून आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं. मग आपल्याला जर आपल्याला असं कसं तरी वाटत असेल, ब्लिडिंगचा वास येतोय किंवा पाय दुखतात, हात दुखतात, मनच व्यवस्थित नाहीये, मग देवासमोर जाऊन आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल का? मग आपल्यातली निगेटिव्हिटी आपण देवाला का दाखवायची? म्हणून आताच्या काळात सुद्धा मी तुम्हाला तेच सांगेन, व्यवस्थित तुमचं सगळं व्यवस्थित होऊ दे, तुमचं जे ब्लिडिंग होतंय 4 दिवस ते सगळं व्यवस्थित निघून जाऊ दे. तुम्ही स्वच्छ आंघोळ करा, छान केसांवर आंघोळ वगैरे करा, शांत व्हा. एवढं प्रसन्न वाटतं ना, जेव्हा आपल्याला प्रसन्न वाटेल मग ते 4थ्या दिवशी 5व्या दिवशी जेव्हा तुम्हाला एकदम स्वतःला स्वच्छ वाटेल, प्रसन्न वाटेल, तेव्हा देवासमोर या आणि मग तुम्ही पूजा करा. तेव्हा तुम्हालाही बरं वाटेल आणि तुम्हाला जेव्हा छान वाटतं, जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं तेव्हा देवाला सुद्धा नक्कीच पॉझिटिव्ह वाटत असेल. परंतु तुम्ही जर अगदी कंटाळलेले, अगदीच दुखते म्हणून येऊन पूजा करायला बसला तर देवाला तरी काय वाटेल की बाबा तू बाळा माझ्यासाठी नको त्रास करून घेऊ, तुला जर त्रास होतोय ना एवढा, तुला जर कसं तरी होतंय ना तर तू माझी नको 4 दिवस पूजा करू, तू सुद्धा आराम कर. 4 दिवसांनी तुझं जेव्हा छान तुला जेव्हा प्रसन्न वाटेल तेव्हा तू ये आणि माझी पूजा कर. हेच देवाचं सुद्धा मत असेल असं मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामुळे काही झालं तरी तुम्ही 4 दिवस आराम करा. आता आपल्याला जॉबला वगैरे जायचं असतं, आराम तर करणं शक्यच नाही आताच्या काळात, परंतु 4 दिवस जेवढं तुम्हाला स्वतःला शांत राहायला मिळतंय, कामावरून आलं की जेवढं तुम्हाला निवांत बसायला मिळतंय तेवढं तुम्ही बसा. 4 दिवस देवाची पूजा नाही केली म्हणून काही त्रास नाही होत किंवा देव काही आपल्याला रागवणार नाही. देव आपला आहे, आपल्या घरातच आहे, तो कुठेही जाणार नाहीये. आपला देव आपल्या मनात आहे. म्हणून मी सांगेन, जर तुम्हाला देवाची पूजा जर करता येत नाही ना तर तुम्ही देवाचं नामस्मरण करा. नामस्मरण तर आपण करू शकतो. जो देव तुम्ही मानताय, जे तुमचे इष्टदैवत आहे त्या तुमचं दिवसभर तुम्ही नामस्मरण करू शकता. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही स्वामींचं करताय तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही करू शकता. मग तेव्हा तुम्हाला पोट दुखतंय किंवा तुम्हाला ब्लिडिंगचा वास येतोय किंवा हातपाय दुखताय तर त्याने आपल्याला काहीच त्रास नाही होत, मन शांत होतं, तर श्री स्वामी समर्थ म्हणा, काही हरकत नाही. नामस्मरण करू शकतो आपण, त्याला तर कसलाच बंधन नाहीये. तुम्ही कधीही कुठेही काही झालं तरी तुम्ही नामस्मरण करू शकता. त्याच्यामुळे जर 4 दिवस तुम्हाला पूजा करता येत नसेल तर अवश्य तुम्ही देवाचं नामस्मरण करा. त्याच्यामुळे ह्याने काही फरक नाही पडणार आहे. तुम्ही देवाचं नामस्मरण करा. अजून जर देवाविषयी तुम्हाला काही वाचायला वगैरे मिळत असेल, काही कथा वाचायला मिळत असेल त्याही तुम्ही वाचू शकता. म्हणून तुम्ही जर मला विचारलं तर मी तेच करेन. मी तरी स्वतः तेच करते. 4 दिवस मी देवाला हात नाही लावत, 5व्या दिवशी आंघोळ करून व्यवस्थित देवपूजा करते. त्याचबरोबर सुवेद सुतक असेल तेव्हा सुद्धा
का आपण देवाला हात नाही लावत? तर बघा, आपल्या घरातलं कोणीतरी गेलं असेल, सुतक आलं असेल, तर ते व्यक्तीला आपण अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर आपल्या मनात ती भावना असेल का की मी देवासमोर हात जोडून बसेन? आपल्या सुद्धा ते एक प्रकारचं असतं की तिथे जाऊन ते वातावरण बघून आपण आलेलो असतो, त्याच्यामुळे आपलं मन राहत नाही, किंवा मग आपल्या नात्यातलं असतं, त्याच्यामुळे आपल्या घरी कोण ना कोणतरी येणार असतं हाक मारायला, जी लोक येतात किंवा विचारायला की बाबा काय झालं वगैरे, तर त्या लोकांना आपल्याला फेस करायचं असतं. मग तेव्हा ती परिस्थिती जी असते तेव्हा ती तेवढी नसते. घरातलं कोणतरी गेलंय हे जर असेल तर माणूस साहजिक आहे, तो दुःखात असतो, त्याच्यामुळे तेवढी त्याची मनस्थिती नसते की तो देवपूजा वगैरे करेल. हेच कारण तेव्हाच्या काळात होतं, म्हणून सुतक असताना देवाला हात लावत नव्हते. किंवा सुवेर असतानाही तेच आहे. जर आपल्या घरात नवीन जन्माला बाळ येतंय तर तेव्हा सगळ्यांची धावपळ असते, गडबड असते, मग त्या वेळात तुम्हाला देवपूजा करायला वेळ मिळणार आहे का? तर नाही मिळणार आहे. हीच कारणं होती. परंतु पुढे पुढे प्रत्येकाने आपापल्याला जसं काही वाटेल तशी मतं लादली गेलीत. याला अंधश्रद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी. तर त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली मतं लादली आणि मग सुवेर, सुतक, मासिक पाळी आल्यावर देवाला हातच नाही लावायचा, कारण आपण अशुद्धच असतो, आपल्याकडे वाईटच असतं, सगळं आपल्या घरात निगेटिव्ह असतं, म्हणून देवाला हात नाही लावायचं अशी मतं पडली गेली. पण हे सगळं चूक आहे. त्यातही जर तुम्हाला वाटत असेल काही ठिकाणी मासिक पाळी असताना सुद्धा पूजा केली जाते, तर तो त्याचा सर्वस्वी प्रश्न आहे. ज्याला जे वाटतं त्याने ते करावं. आपण कोणावरती आपले नियम लादू नाही शकत. त्याच्यामुळे तर प्रत्येकाने, मी सांगेन तर प्रत्येकाने आपापलं जसं मत वाटेल तसं तुम्ही करू शकता. परंतु मी काय करते ते मी तुम्हाला आजच्या सांगितलं की मला मासिक पाळी आल्यानंतर मी स्वतः काय करते. तर 4 दिवस देवाला हात नाही लावत, 5व्या दिवशी मी देवाला हात लावते, पूजा करते आणि जे माझं रुटीन असतं, नित्यसेवा, जे काही स्तोत्र जाप असतात ते मी कायम चालू ठेवते. कारण मला स्वतःला तेव्हा वाटत नाही की मी देवाची काही सेवा करावी, कारण मला स्वतःला खूप त्रास होतात किंवा माझं मनही तेवढं स्थिर नसतं की मी जाऊन देवाला हात लावेन, मी देवाची पूजा करेन. तेवढा वेळ आराम करते, मग मी तेवढा त्रास घेत नाही. परत मी 4 दिवसांनी छान फ्रेश असते. 5व्या दिवशी आंघोळ करून मी सगळं जेवढं मला जमेल तेवढं मी देवाचं करते, कारण तेव्हा माझं शरीर जे असतं ते मला चांगली साथ देत असतं. तर तुम्ही सुद्धा हे तुम्हाला पटलंय का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. परंतु जर कोणाला पटत नसेल तर मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही सुद्धा पूजा करू नका. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूजा करू शकता, कारण तुमचं मत आहे सर्वस्वी. त्याच्यामुळे मला हे याच्यातून अंधश्रद्धा वगैरे पसरवण्याचं अजिबातच काही माझा हेतू नाही. पण तुम्हाला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या, ताई आमचं पारायण चालू आहे तर आम्ही पूजा करावी की नाही करावं, मग काय करायचं अशा वेळी, यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ बनवला. तर त्याच्यासाठी तुम्हाला कधीही मासिक पाळी असेल, सुवेर, सुतक काही असेल, जर तुमचं मन स्थिर नसेल तर तुम्ही दिवसभर स्वामींचं नाव घेऊ शकता. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला कशाचेही नियम अटी नाहीत. त्याच्यामुळे जर मन शांत नसेल, अशांत असेल तर स्वामींचं नाव घेऊन बघा, तुम्हाला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटेल. हा माझा स्वानुभव आहे. तर तुम्हाला सुद्धा असे छानसे अनुभव आलेत का? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.